नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 50. शारदाने प्रल्हादचे बँक डिटेल्स पडताळून पाहिले होते, पण त्यामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम नव्हती. त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं, कारण यावेळी प्रश्न 75 लाख रुपयांचा होता. इतक्या कमी वेळामध्ये इतकी मोठी रक्कम गोळा करणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे तिला काही सुचत नव्हते. प्रल्हाद तिच्या शेजारी येऊन बसला. तिच्यासमोर बँकेची पुस्तकं होती, त्यामुळे ती काय करत आहे याचा अंदाज त्याला आला होता. प्रल्हादने तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी तिची तंद्री भंग पावली. उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. तू जे करत आहे ती गोष्ट शक्य नाही. प्रल्हादला तिची अवस्था पाहवत नव्हती. आपण काहीतरी मार्ग काढू, पण काहीही करून मी जमीन हातातून जाऊ देणार नाही. शारदाचा कॉन्फिडन्स पाहून त्याच्या मनामध्ये आशा उत्पन्न झाली होती, पण ती किती पोकळ आहे हे त्याला माहीत होतं. कसं करणार शारदा? आपल्याजवळ फक्त 2 महिने आहेत. आधीच अशा व्यवहारामध्ये माझं डोकं चालत नाही. त्यामुळे मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. प्रल्हाद हताश होत म्हणाला. तुमच्या बँकेमध्ये 5 लाख रुपये आहेत आणि माझ्याजवळ 5 लाख रुपये असतील. दोघांचे मिळून 10 लाख रुपये होतील. म्हणजे आपल्याला आणखी 65 लाख रुपये जमा करायचे आहेत, शारदाने सांगितलं. तसा तो शॉक झाला. तू स्वतःचा एकही रुपया खर्च करणार नाही. मला ते अजिबात चालणार नाही. ते तुझे मेहनतीचे पैसे आहेत. जे खर्च केलेले मला आवडणार नाही, कारण पुन्हा ते पैसे केव्हा उभे राहतील हे माहीत नाही. प्रल्हादच्या बोलण्याचा तिला भयंकर राग आला होता. दाखवला ना परकेपणा. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. जसा अक्षय तुमच्यासोबत वागला होता तसंच आता तुम्ही माझ्यासोबत वागायला पाहत आहेत. शारदाने त्याचा हात झटकला. आता तिची समजूत कशी काढायची हेच त्याला समजत नव्हतं. एकदा माझं ऐकून तर घे, प्रल्हाद काकुळतीला येऊन बोलत म्हणाला. यापुढे मला काहीही ऐकायचं नाही. या घरात आल्यानंतर मी नेहमी सर्वांच्या सुखाचा विचार केला. मला वाटलं होतं की तुम्ही मला आपलं समजतात, पण तुम्ही तर परकेची वागणूक देत आहात. विसरू नका, तुम्ही माझ्यासोबत 7 जन्माचं वचन घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक सुखदुःखात आपण बराबरचे भागीदार आहोत. यावेळी आपल्यावर जे संकट आलं आहे ते निवळण्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतील ना. त्यामुळे तुझं माझं कधीच करायचं नाही. जे काही आहे ते आपलं आहे. त्यामुळे या पैशावर तुमचाही अधिकार आहे. पण तुम्हीच मला आपलं मानत नाही, त्याला कोणी काही करू शकत नाही. शारदा तोंडात येईल ते बरळत होती. तसा प्रल्हाद मंद हसला व तिला पाठून मिठीत घेतले. तुमच्या अडाणी नवऱ्याला माफ करा मॅडम. आजकाल आम्ही पाहतोय तुमचा राग नेहमी नाकाच्या शेंड्यावर असतो. प्रल्हादने अलगद तिच्या मानेवर ओठ टेकवले. तसा तिचा राग कुठेच्या कुठे गायब झाला. त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावर फिरत होते. त्यामुळे तिच्या अंगावर गोड शहारा आला होता. शारदाने त्याचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घट्ट पकडून ठेवले. सर्व काही ठीक होईल ना? मला भीती वाटत आहे. शारदाने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. हाच प्रश्न
त्यालाही सतावत होता. त्याने तसंच तिला स्वतःसमोर वळवलं आणि तिचा चेहरा ओंजळीत घेतला. तू प्रयत्न करतेस हेच माझ्यासाठी खूप आहे. नाहीतर पुढे जाऊन तुला असं वाटायला नको की तू प्रयत्न केले नाही. पण पुढे जाऊन काहीही झालं तरी एक गोष्ट मी अभिमानाने सांगू शकतो की माझी बायको माझ्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढली आणि तेच माझ्यासाठी खूप आहे, प्रल्हाद म्हणाला. तिचे डोळे हलके पाणवले होते. शारदाने त्याला मिठी मारली. जे संकट घरावर आलं होतं त्याचा परिणाम काय होईल हे दोघांना माहीत नव्हतं, पण त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम कधीच कमी होणार नव्हतं. काही वेळाने दोघेजण खाली आले. शारदाला कोर्टामध्ये जायचं होतं. आधी दोघांनी नाश्ता केला. छाया मामी अजूनही तिथेच होत्या. फक्त गणपत मामा आपलं काम पाहण्यासाठी बाहेर गेले होते. तुझ्याकडे काम होतं शारदा. सुलोचनाबाईने तिच्या हातामध्ये पितळाचा डब्बा ठेवला. यामध्ये काय आहे? शारदाने विचारलं. जास्त काही नाही, पण जे आहे त्यामुळे आपल्याला हातभार लागेल, सुलोचनाबाई म्हणाल्या. तसा तिने डब्बा उघडला तर त्यामध्ये सोन्याचे दागिने होते. हे तुमचे दागिने आहे, आम्ही नाही घेऊ शकत. तुम्ही हे अनुच्या लग्नासाठी ठेवले आहे. शारदाला वाईट वाटत होतं. आपल्या घरावर अशी वेळ येईल याचा प्रल्हादने विचारही केला नव्हता. तुम्ही दोघं असताना मला अनुची काळजी नाही, पण सध्याची परिस्थितीमधून बाहेर निघणं महत्त्वाचं आहे. हे दागिने विकून तुम्ही पैसा गोळा करा. यावेळी आपल्यासाठी एक एक पैसा महत्त्वाचा आहे, सुलोचनाबाई म्हणाल्या. हे तुमचे पारंपरिक दागिने आहे. यामध्ये कितीतरी लोकांचे आशीर्वाद असतील. प्रल्हादच्या वडिलांनी किती आवडीने तुम्हाला दिले असतील. त्यामुळे आम्ही हे नाही घेऊ शकत, शारदा म्हणाली. शारदा बरोबर बोलत आहे. याची काहीच गरज नाही. आजपर्यंत आपल्यावर कितीतरी संकट आली, पण तू कधीच या डब्याला हात लावला नाही. त्यामुळे हे दागिने मी घेऊ शकत नाही. प्रल्हादला ही गोष्ट पटली नव्हती. जे सांगते ते कर पोरा. यावेळी तुमच्या दोघांवर काय बीतत असेल ते एक आई म्हणून मी समजू शकते. माझ्यासाठी माझ्या मुलांपेक्षा हा दागिना महत्त्वाचा नाही. दागिन्याचं काय आहे? आज नाही तर उद्या पुन्हा करता येतील, पण एकदा का जमीन हातातून गेली तर ती पुन्हा मिळवता येणार नाही. त्यामुळे हे दागिने घे. सुलोचनाबाई ऐकायला मागत नव्हत्या. हा प्रकार अक्षय आणि सोनाली पाहत होते, पण अक्षयच्या लालची स्वभाव पुढे त्याला आईचे अश्रू दिसत नव्हते. शारदाने आपले डोळे पुसले व एकदा दागिन्यांवर नजर मारली तर त्यामध्ये सुलोचनाबाई यांचं मंगळसूत्र होतं, जे नवरा मेल्यानंतर त्यांनी काढून ठेवलं होतं. तिने ते मंगळसूत्र हातामध्ये घेतलं. हे तुमच्या लग्नाचं मंगळसूत्र आहे ना? शारदाने विचारलं. प्रल्हादच्या वडिलांनी स्वतःच्या कमाईने माझ्यासाठी बनवलं होतं, पण ते गेल्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून मला काही सुखदुःख वाटत नाही. आता जर प्रल्हादचा बा असता तर त्यानेही हाच निर्णय घेतला असता, सुलोचनाबाई म्हणाल्या. शारदाने ते मंगळसूत्र आईच्या हातावर ठेवलं. बाकी सर्व गोष्टी करता येतील, पण यामध्ये ज्या आठवणी आहेत त्या कोणत्याही दुकानामध्ये भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही हे राहू द्या.
शारदाने दागिने व्यवस्थित डब्यामध्ये ठेवले. यावेळी तिला अगदी गलबलून आलं होतं, पण तिने कसं तरी स्वतःला सावरलं. आईने तसेच डोळे पुसले व जाण्यासाठी वळली, तर समोर अक्षय खाली मान घालून उभा होता. पण यावेळी त्या माऊलीला आपल्या मुलाचा राग येत नव्हता, उलट त्याची कीव येत होती. पुढे जाऊन अक्षय जवळ पैसा असला तरी आपलं म्हणणारं कोणीही नसणार हे त्यांना माहीत होतं. शारदा कोर्टमध्ये आली. आधी तिने मुग्धाची भेट घेतली व तिला सर्व घडला प्रकार सांगितला. मुग्धा तर एकदम शॉक झाली होती. प्रल्हादचा भाऊ असा वागू शकतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तू काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी. 40 लाखाची जमीन तो 75 लाखाला विकू शकत नाही. तुला तरी पटतंय का हे? मुग्धा काकुळतीला येऊन बोलत होती. असं जर पाहिलं तर अक्षयची कोणतीच गोष्ट मला पटत नाही. पण एकदा का अक्षयने जमीन विकली तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. मी त्याच्या विरोधात कितीही दावा दाखल केला तरी जमीन पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे पैसे देऊन जमीन विकत घेण्यात भलाई आहे. शारदाची अवस्था तिला पाहावत नव्हती. आताशी 10 लाखाचा बंदोबस्त झाला आहे. बाकी पैशाचा बंदोबस्त कसा होणार? मुग्धाला काही सुचत नव्हते. तुझे बाबा बँकमध्ये मॅनेजर आहे ना, एकदा त्यांच्यासोबत लोन विषयी बोल ना. हवं तर आम्ही घर गहाण ठेवायला तयार आहोत. बाकीचं नंतर पाहता येईल, शारदा म्हणाली. घर गहाण ठेवलं तरी असे कितीसे पैसे मिळणार आहेत? रक्कम बरीच मोठी आहे, त्यामुळे भीती वाटते. मुग्धाचं म्हणणं तिला पटत होतं, पण प्रयत्न करून पाहायला काहीच हरकत नव्हती. तू फक्त तुझ्या बाबांसोबत एकदा बोलून घे. पुढे काय करायचं ते पाहता येईल. शारदाने हातातील वॉचवर नजर टाकली. तिची कोर्टात जाण्याची वेळ झाली होती, त्यामुळे ती जाण्यासाठी उठली. तुझं काकांसोबत बोलणं झाल्यानंतर मला कळव. त्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊ. आपल्याजवळ फक्त 2 महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे वेळ दौडून चालणार नाही, असं बोलून शारदा निघून गेली. यावेळी मुग्धाला आपल्या मैत्रिणीचा अभिमान वाटत होता. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.